लहानपणापासून करण्याचा मला छंद आहे. कारण माझे वडील शिक्षक होते. माझे वडील शिक्षक होते. वडिलांनी हेच सांगितलेलं आहे, बेटा जनताची सेवा केली म्हणजे तू आई वडिलांची सेवा झाली हे समजून तू काम करायचं, असं त्यांनी सांगितलेलं. आणि माझं जे इलेक्शन मध्ये राहण्याचं कारण काय आहे, आता मी धार्मिक सामाजिक केलेलं आहे. मी इलेक्शन मध्ये याच्यापूर्वी उभा राहिलो होतो, अपक्षच होतो, पण सेकंडच होतो. पण माझी तळमळ कशासाठी उभा राहतो मित्रांनो, तुम्हाला हे सांगतो की काही नगरसेवक आणि प्रशासक यांच्या कसं काय डोक्यामध्ये येत नाही. मी जे सांगतो तुम्हाला ते ऐकून घ्या. आमचा सगळ्यात मोठा प्रश्न सिडको हडकोला पाण्याचा आहे, बरोबर आहे. पाणी 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला. पैठण धरणाची जी पाईपलाईन आहे, जी पाईपलाईन येते ती फुटली, त्यामुळे 8 दिवस किंवा 4 दिवस पाणी येणार नाही असं म्हणतात, बरोबर आहे. पण त्याच्यानंतर लोकांना पाणी भेटणार की नाही भेटणार, कुठून भेटणार, तुम्ही त्याचं नियोजन का नाही केलं. प्रशासकाकडे बी उत्तर नाही, नगरसेवकाकडे बी उत्तर नाही. परमेश्वराने मला बुद्धी दिली. मी खरंच सांगतो तुम्हाला, या 8-15 दिवसामध्ये हे विचार केला की आपण हे सांगायला पाहिजे की हा प्रश्न कसा सुटू शकतो. काही नाही, शुल्लक आहे दादा. प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येक ओपन स्पेस वरती जिथं मंदिरे बनवलेली आहे ना, ओपन स्पेस, तिथं 25-25 लाखाची पाण्याची टाकी प्रत्येक सेक्टर मध्ये बांधून ठेवली. आणि जो पाणी येतो, जे तुमच्या महानगरपालिकाच्या याच्यामध्ये राहते ना, काय म्हणतात त्याला, टाकीमध्ये, ते डायरेक्ट आपल्या टाकीमध्ये भरून ठेवायचं. भरून ठेवल्यानंतर काय होतं माहितीये का, जेव्हा राहणार का, तो एक नियोजन आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे, जेव्हा नगरसेवक आपल्या वार्डामध्ये रोडचं काम करतात, त्यांनी कधीही तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ते रोड बनवलेले नाही. म्हणून आज जे रोड लवकर खराब झालेले आहे त्याचं हे कारण आहे. मी जेव्हा नगरसेवक घेईल तर हे 2 प्रस्ताव घेईल. मी आधी प्रत्येक सेक्टर मध्ये एक 25 लाखाची पाण्याची टाकी बनवेल आणि सगळ्यांना हे सांगेल की पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटेल. तुम्हाला तर सांगितलं कसं काय मिटेल, कारण पाण्याचे पाईप फुटले पैठण रोडचे, तर आपल्याला पाणी येत नाही. पण ही पाण्याची टाकी मध्ये पाणी भेटेल ना, मग तोपर्यंत पाण्याची टाकी भेटली तर तोपर्यंत काम होऊन जातं आणि ते मेंटेन पण होऊन जाते ते, बरोबर. शहरातील बस व्यसनाधीनकडे जाणारी गुन्हेगारी जास्त वाढत आहे. हो, या संदर्भात तुम्ही काय उपाय साहेब, गुन्हेगारी जो आहे हे आपल्या टीव्ही सेंटर हडको सिडको मध्ये नाही. ते पोरं आपल्याकडे नाही, ते पोरं दुसऱ्या भागामध्ये आहे. त्या भागामध्ये जाऊन समजून सांगणं म्हणजे ते आपल्यावरतीच घात करून घेणे, म्हणून त्यांना सगळेच घाबरतात. म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही. पण कुठं काय असं चुकीचं घडतं तसं आम्ही पोलिसला सांगून ते बंद करायला लावू शकतो. महिला सुरक्षेचा काही प्रश्न आहे सर, आमच्या हडको सिडको मध्ये असा रात्रीच्या 2 वाजता घरी जाऊ द्या, त्यांना कधीच काही होणार नाही. संकट आलं होतं. हो, त्या काळात पण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप धावून गेलात. काय कसं बघता तुम्ही आता. सर, करोनाच्या वेळेस जेव्हा मी पाहिलं आपले इथले आजूबाजूचे आपल्या शहराचे लोक मुठीमध्ये जीव घेऊन पळत होते आणि काही बाहेर गावाचे होते ते गावाला पळत होते, पायी गेले. आणि काही जिथे राहत होते गोरगरीब, त्यांना खायला अन्न नव्हतं, पीठ नव्हतं. तर मी 2 दिवसाच्या नंतर मी त्यांना घरपोच आणि माझ्या घरी बोलून त्यांना करोनाच्या वेळेस त्यांना मदत केली, ते किट वाटलं मी. आणि दुसरी गोष्ट ही आहे, प्रत्येक घरी जाऊन मी फवारणी केलेली आहे. ते फवारणीचे हे चित्र आहे, आम्ही खास म्हणून मी काम करू लागलो. अशातला भाग नव्हता. म्हणजे म्हणायचं तात्पर्य हे आहे की आपण जनताची सेवा करत राहावं, ही माझी अपेक्षा होती आणि हीच माझा छंद आहे. हा छान सांगितले. पण दुसरा एक प्रश्न असा आहे भाऊ, कारण की मेणबत्ती चिन्ह जे, हो, मेणबत्ती चिन्हावर मागचा इतिहास आहे, मोठा आमदार पण निवडून आलेला आहे. हो, हो. आपण हे चिन्ह का घेतलं, काय कारण आहे. तेव्हा शिलगोली जाते,
आणि तेव्हा उजीड होतो. त्या प्रकारे माझ्या वार्डामध्ये जेव्हा कधी अंधार पडला तर ती मेणबत्ती सिलकून मी उजीड करेल यासाठी आमदारला हेच आवाहन कर. कधीही आपला घरचा टॅक्स कमी केलेला नाही, आपल्या घराचा टॅक्स वाढवलेला आहे. पक्षवाले नगरसेवक एकत्रित झाल्यानंतर पब्लिकचं राय घेऊ शकत नाही ते की बाबा हा रोड बनवू लागले, त्या रोड मध्ये 1000 गुण्या सिमेंट लागू लागले, तर तुम्ही नागरिकांना विश्वासात घेऊन तो रोड बनवणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन खायचं असतं. आजपर्यंत तेच चाललंय. त्यासाठी अपक्ष राहिला तर मी खाऊ देणार नाही त्यांना, आणि रोड चांगले बनेल आणि प्रत्येक गोष्ट चांगली होईल वार्डाची. ही क्रमांक माझा 7 आहे आणि मत दाबायचं जे बटन आहे ते 6 नंबर आहे. हे बा 6 नंबर आहे आणि मेणबत्ती माझी निशाणी आहे. आता मी अपक्ष उमेदवार आहे ते प्रभाग क्रमांक 7 चे राजू खरे, ज्यांची निशाणी आहे मेणबत्ती. आता आम्ही त्यांच्याशी मुलाखत घेतली, त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांचं पुढचं व्यवस्थापन कसं असणार आहे. त्यांनी जर 10 दिवस लोकांना पाणी मिळत नाही, 12 दिवस पाणी येत नाही, तर यावर राजू खरे सरांनी जो उपाय सांगितलेला आहे हा छान उपाय सांगितलेला आहे. एखादा अभियंताही सांगू शकत नाही असं त्यांनी पाण्याबाबतचं नियोजन सांगितलंय. तसंच पुढे जे व्यसनाधीन होत चाललेली पिढी आहे याबद्दल त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की आमचा प्रभाग जे आहे त्या व्यसनाधीनतेत नाहीये, आमच्याकडे सज्जन युवक आहेत, चांगले युवक आहेत, शिक्षित युवक आहेत. हा छान सांगितलेले राजू खरे साहेबांनी. आणि त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की लोकांनी त्यांच्या मेणबत्ती या चिन्हावर शिक्का मारावा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी Subscribe करावा. now and press the bell icon. Never miss an update.